मित्रांनो, अनुस्कुरा घाटामार्गे कोकणात जाताना कराडवरून राईट मारल्यानंतर आम्ही रात्री इथे स्टे करायचं ठरवलं. हा जो काळोख आहे ना, तिथे काय आहे ते मी तुम्हाला आता सकाळी दाखवतो. तर हे एक रात्री स्टे करण्यासाठी बऱ्यापैकी छान अशी जागा आहे. तर आपण उद्या याला एक्सप्लोर करूया की नक्की कशी दिसते ती. ठीक आहे, चला तर मग आपण उद्या भेटू. तोपर्यंत गुड नाईट. मित्रांनो, काल आपण नाईट स्टे केला होता हुंबर वन या रिसॉर्टमध्ये. या रिसॉर्टमध्ये पार्किंगची देखील सुंदर अशी सुविधा उपलब्ध आहे. आपल्या XUV700 बरोबर आणखी काही XUV700 देखील इकडे आल्या होत्या. तर इथे बऱ्यापैकी अशी एक मोकळी जागा आहे. तुम्हाला पार्किंगचा काही प्रॉब्लेम होणार नाही. तसंच लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोपाळे याची देखील त्यांनी सोय केलेली आहे. प्लस इकडे रेस्टॉरंट देखील आहे. त्यामुळे तुम्ही रात्री कधी आलात तरी तुम्हाला जेवणाचा असा प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला जेवण 10:30-11पर्यंत मिळतं. प्लस यांनी दोन्ही साईडला थोडी फार्मिंग केली आहे. म्हणजे थोडा गावचा टच आपल्याला बघायला मिळतो इकडे. तर तुम्ही राईट साईडला बघाल तर इकडे देखील त्यांनी थोडी फार्मिंगसाठी एक जागा अलोकेट केलेली आहे. तसंच लेफ्ट साईडला पण बघाल तर इकडे त्यांनी थोडी भातशेती केलेली आहे. तर तुम्ही बघाल तर ही बघा. तर आता आपण बघूया आपले रूम, जो आपण रूम जिकडे राहिलो तो कसा होता ते. ठीक आहे, आणि लॉन पण एक मस्तपैकी असं लॉन त्यांनी बनवलं आहे. तर एक चांगला ॲम्बियन्स त्यांनी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि ॲक्च्युली तो आहे. तर मी तुम्हाला काल रात्री दाखवलं होता तिकडे काळोख होता तिकडे की काय आहे ते आपण सकाळी बघूया. तर जर तुम्ही आता बघाल ना तर ही ती जागा आणि हे आहे एक तलाव. म्हणजे हे तलाव ना पावसाळ्यामध्ये पूर्णपणे जेव्हा भरलेलं असतं ना तेव्हा खूप सुंदर असं दृश्य तुम्हाला ह्या घरांमधून बघायला मिळतं. म्हणजे तुम्ही कुठचाही रूम घ्या तुम्हाला मस्त असं बघायला मिळणार दृश्य एकदम. तर हे तलाव सध्या आता मे महिन्यात सुकलं आहे. पण जर तुम्ही कधी पावसाळ्यात याल गणपतीमध्ये वगैरे तर इथे स्टे नक्कीच करा. एक सुंदर असं लॉन देखील यांनी बनवलं आहे. तर आता आपण बघूया आपला रूम जो आपण बुक केला होता रात्रीसाठी तो कसा आहे ते. ठीक आहे, चला तर मग. तर रूम देखील बऱ्यापैकी स्पेशियस आहे. म्हणजे 2 ते 3 जणं आरामात राहू शकतात. एक्स्ट्रा बेड देखील ते प्रोव्हाइड करतात. बाथरूम देखील बऱ्यापैकी स्पेशियस आहे. प्लस यांचा गिझर देखील आहे. त्यामुळे तुम्हाला गरम पाणी एनी टाईम मिळतं, म्हणजे अवेलेबल असतं. प्लस मी यांना विचारलं की तुमचे रूम AC आहेत का? ते बोलले की नॉन AC आहे. कारण रात्री पण जेव्हा तलावात थंडावा जेव्हा येते ना तेव्हा तुम्हाला रूम ऑटोमॅटिक थंड होऊन जातो. आणि ॲक्च्युली रात्री पूर्ण रूम थंड झाले होते. त्यांनी एक्स्ट्रा रूम दिला, म्हणजे बाल्कनी म्हणू शकतो. तिकडे तुम्ही बसून चाय नाश्ता करताना सुंदर असं तलावाचं म्हणजे विहंगम असं दृश्य तुम्ही अनुभवू शकता. तर मित्रांनो, कधी तुम्ही कोकणात जात असाल अनुस्कुरा घाटामार्गे तर आणि तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर ह्या प्रॉपर्टीला नक्कीच व्हिजिट करा. टिल देन टेक केअर, बाय बाय.